हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग आहे शनिवारचा स्पोर्ट डे दिवशीचा। आणि सकाळी 6 वाजता आदिराजाने मी उठलो होतो कारण त्याला जायचं होतं आणि त्याचं कन्फ्यूज चाललेलं की जाईल मी नाही जाणार, जाईल नाही जाणार असं चाललं होतं। खरं नाही जाणार का? बरं चल झोप। आणि तो नाही म्हटला। त्याच्यानंतर मी पाणी ठेवलेलं आंघोळीला, तर ते सुद्धा गॅस बंद केला आणि त्याला म्हटलं चल मग नाही जायचं तर झोपूया। तर मग अचानक मेसेज वगैरे मी बघितला आणि लक्षात आलं की आजच स्पोर्ट डे आहे आणि एवढ्या दिवस प्रॅक्टिस चालू होती। मला वाटलं आज पण प्रॅक्टिस आहे, बघितलं मेसेज तर आजच होता। पटकन उरकलं आणि 7:30चा टायमिंग होता। तर आम्हाला घरातून निघायला 7:30 वाजले। पटकन ना त्याला नाश्त्याला पोहे वगैरे केले, कारण दूध वगैरे अवॉइड करायला सांगितलेलं, टीचरने सांगितलेलं देऊ नका। त्याच्यामुळे मग पोहे पटकन केले आणि मग त्याला चारले। मी तर काहीच नाही खाल्लं आणि फटाफट आम्ही गेलो। तिथे गेल्यानंतर कार्यक्रम काय चालू झाला नव्हता। थोडा वेळ बसल्यानंतर मग कार्यक्रम चालू झाला। मुलं येतच होती, लहान लहान मुलं अजून, कारण मुलांचं असंच असतं प्रत्येकाचं। तर ह्या ग्राउंडवरती असा कार्यक्रम ठेवलेला, पॅरेंट लोकांना बसायला असं बघा केलं होतं ठिकठिकाणी। आणि इकडे नर्सरीचा स्टार्ट झालेला होता। नर्सरीच्या मुलांचं झालं की लगेच ज्युनियरची मुलं आली। तर बघा राखाडी कलरचा ड्रेस आहे, त्याच्यामध्ये आदिराज आहे आणि डिव्हिजन वाईज त्यांना कलर दिले होते A, B आणि C। तर बी वाल्यांचा असा राखाडी कलर होता। तर पहिल्यांदा सगळ्या डिव्हिजनच्या ड्रिल परफॉर्मन्स झाला, हावाला एका गाण्यावरती होता आणि मस्त केला सगळ्या मुलांनी। आणि मग नंतर जे जे रिले रेस किंवा रेसमध्ये होते त्यांना लाईनीने उभे करून मग त्यांचं घेतलं गेलं। तर वायफाय सारखा बंद पडतोय, काय झालंय त्याला काय माहीत, त्याच्यामुळे मग ब्लॉग अपलोड करायला मला वेळ होतोय। तर मला खूप लेट झाला होता जायला। 7:30 वाजता आम्ही घरून निघालेलो, 7:45च्या नंतर आम्ही तिथे पोहोचलो। तर मी अशाच फक्त ड्रेस घातलेला आणि काहीच मेकअप वगैरे काही केला नव्हता, अशाच अवतारात गेलेले कारण लेट झालेला त्यामुळं। तर इथे बघा रेसची स्पर्धा चालू झाली आणि याच्यामध्येच आदिराज होता। त्याच्यानंतर बघा सिनियरच्या मुलांचं होतं हे वालं, डिव्हिजन वाईजच त्यांना पण कपडे होते आणि त्यांचा पण छान परफॉर्मन्स झाला। सगळ्यांचे वेगवेगळे स्पर्धा होत्या त्या झाल्या। आणि आदिराज जेव्हा गेलेला तेव्हा एकतर त्याला बरं नव्हतं, वॅक्सिन दिलेली आदल्या दिवशी, त्याला कणकणी आलेली, हात दुखत होता, त्याच्यामुळे तो करेल की नाही मला माहीत नव्हतं। कारण प्रॅक्टिस घेत होती तेव्हा तो पहिलाच येत होता रिले रेसमध्ये। प्रत्येक दिवशी त्याच्या हातावरती 1 नंबर लिहिलेलाच असायचा आणि मी विचारायचे तर तो म्हणायचा मी फर्स्ट आलो त्याच्यामुळे लिहिलाय। आणि ह्या दिवशी मला काही गॅरंटी नव्हती, म्हटलं त्याला बरं नाही वाटत आणि मी त्याला फोर्स पण नाही केला, म्हटलं तुला जसं जमल तसंच कर, काही हरकत नाही। आणि टीचरला पण अगोदरच मी कन्फर्म केलेलं की असं असं त्याला इंजेक्शन दिलं आहे, वॅक्सिन दिलं आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणजे तब्येत काय थोडी बरी नाही आहे। तर त्या म्हटलं चालेल, त्याला नसेल बरं वाटत तर नका पाठवू। पण तो हा बोलला आणि होती त्याची इच्छा, पण मग त्याला घेऊन गेले मी आणि आराध्या आणि हे घरीच होते। तर मी लांब बसलेले आणि लांबून बघत होते, पण आदिराज काय व्यवस्थित दिसला नाही मला। मला वाटलं तो सेकंड आला आहे, पण तो फर्स्ट आला होता आज पण आणि खूप छान खेळला तो। आणि फोटो काढताना बघा त्याचं लक्ष नव्हतं, नंतर त्यांनी सांगितलं तर फोटोग्राफर त्यांचाच असतो, आपल्याला व्हिडिओ आणि फोटो काढून नाही देत ते जवळ येऊन, कारण सगळेच पेरेंट्स मग जवळजवळ जातात फोटो व्हिडिओ क्लिक करायला आणि खूप गर्दी होते, मुलांचं लक्ष इकडं तिकडं जातं। त्यामुळे स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली त्यांनी की कुणीही फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पुढे यायचं नाही। आणि ते बरोबर पण आहे, कारण खूप गर्दी करतात पॅरेंट्स लोक। आणि त्याच्यामुळं तर घरी आलो, 10:30 वाजले घरी यायला आणि मग बाहेरूनच नाश्ता आणला, इडली आणि मेंदूवडाचा। आणि तिघांनी पण नाश्ता केला, ह्यांना तर टिफिन नव्हता द्यायचा शनिवार असल्यामुळे, थोडेसे पोहे होते हेच त्यांनी खाऊन गेलेले। आज आहे शनिवार आणि आज आदिराजचा स्पोर्ट डे होता आणि कालच त्याला इंजेक्शन दिलं, 5 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर जे वॅक्सिन असतं ते दिलं। आणि रात्रभर त्याची तब्येत काय व्यवस्थित नव्हती, ताप वगैरे तर नव्हता पण कणकणी आलेली त्याला आणि गोळी वगैरे दिली होती तरी पण। आणि माझ्या लक्षात नाही, मला वाटलं आज पण प्रॅक्टिसच आहे, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, नाही म्हणजे नाही गेला तरी चालेल। आणि जेव्हा मी रात्री मेसेज बघितला तेव्हा पण मला वाटलं की असं की प्रॅक्टिसच आहे, मी व्यवस्थित तारीखच बघितली नव्हती किती आहे, मला वाटलं 24ला आहे, जे की आज होतं, 14ला होतं
आणि मला वाटलं 24ला आहे, तर म्हटलं प्रॅक्टिस आहे तर कशाला उगाच त्याला बरं पण नाही वाटत. मग मी रात्री तरी टीचरला मेसेज केला, खूप लेट मेसेज केला की आदिराजला असं असं वॅक्सिन दिलंय आणि त्याला तब्येत नाही ठीक, तर तो उद्या नाही आला तर म्हणजे त्याला बरं वाटलं तर मी घेऊन येईल, नाही तर नाही यायचे. तर आणि सकाळी पण मी म्हटलं की आदिराजला उठवलं, तो पण उठला होता. त्याला मी म्हटलेलं की ना जाणार का नाही, जाणार का नाही, तुला बरं वाटत असेल तरच जा. तर तो म्हटला नाही मी मम्मी जाणार, मला जायचंय. तर मी उठले होते, 6 वाजता उठले आणि तो पण माझ्या बरोबरच उठला, कारण तो जागाच होता, पाणी वगैरे प्यायला उठलेला, तर त्याच्यामुळे जागाच होता. तर त्याला म्हटलं उठ आता, आपल्याला स्कूलला जायचंय, तर आपण जाऊया आता उरकून, कारण 7:30ला तिथं पोहोचायचं होतं. आणि मग मी पाणी ठेवलं आंघोळीसाठी, उठलो, बसले थोडा वेळ त्याला घेऊन पाणी ठेवून, आणि नंतर मग मी मेसेज वगैरे बघितला. तर लक्षात आलं की आज फायनल आहे आणि आज स्पोर्ट डेचं सेलिब्रेशन आहे, म्हणजे स्पोर्ट डेचं तिथे कार्यक्रम आहे. आणि असं माझं डोकं हे झालं ना, काय झालेलं, मी पाणी ठेवलेलं आणि आदिराज ना मोबाईल बघायला लागला आणि म्हटला की मम्मी माझं डोकं दुखतंय, पाय दुखतायत. तर मी म्हटलं राहू दे बाळा, बरं नाही वाटत तर तू नको जाऊ. तर म्हणला ठीक आहे नाही जात. आणि अगोदर एवढा नाचत होता ना जायला की मला जायचंय मला जायचंयच. मग मी पाण्याचा गॅस सुद्धा बंद केला आणि म्हटलं चल मग झोपूया आता नाही जायचं तर. आणि कसं मला बुद्धी सुचली आणि मी मेसेज बघितला तर आजच फायनल आहे, स्पोर्ट डेचं हे होतं कार्यक्रम. तर म्हटलं अरे आदिराज आजच आहे हे, ह्यांना पण मी म्हटलं. मग 6:45 वाजलेले आणि मग लगेच परत गॅस चालू केला, पाणी तापवलं, त्याला अगोदर आंघोळ घातली. आंघोळ तर नाही घातली, फक्त हातपाय धुतले, म्हणजे हा हात तर इंजेक्शनचा भिजवलाच नाही मी, फक्त एका साईडूनच व्यवस्थित पाणी वतून आंघोळ घातली. आणि मग माझं उरकलं तर 7:30 आम्हाला इथेच वाजले. आणि कसं सकाळी सकाळी दूध वगैरे द्यायला अवॉइड करायला सांगतात ना टीचर लोक, उलटी वगैरे होती कोणाला, दुधाचे पदार्थ किंवा असं काही द्यायचं नाही, बिस्किट. मग म्हटलं अरे याला काही आणलं पण नाही मी. मग मी पोहे बनवले पटकन, तेवढ्या वेळात पोहे बनवले थोडेसे आणि मग त्याला चारले पण, खाल्ले त्याला भूक लागलेली, थोडेसे खाल्ले. आणि मग आम्ही 7:30ला घरातून निघालो, तिथं पोचायचं होतं. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे कसं ट्रॅफिक लागतं किंवा सिग्नल लागतात ना, 3 सिग्नल आहेत, मग एक लागला की पुढचे दोन्ही पण लागतात. आणि नेमके सिग्नल लागले तर आम्हाला पोहोचायला थोडा वेळ झाला, पण मुलं येतच होती, कार्यक्रम चालू नव्हता झालेला. तर मग त्याला म्हटलं तुला जमेल तसं कर, असं काय नाही, कारण त्याला बरं नव्हतं वाटत, हात पण दुखत होता, तो हातच हलवणा झालाय. डॉक्टरने सांगितले हात हलवायचा, तर तो हातच हलवणा एकसारखा धरतोय, त्याला सारखं एक्सरसाइज करायला लावावी लागते, उगाच गाठबीट यायची ना त्याच्यामुळं. आणि मग कार्यक्रम झाला आणि त्याचा फर्स्ट नंबर आला, कारण जेव्हा प्रॅक्टिस चालू होती ना, 8 दिवस झाला आता प्रॅक्टिस चालू होती, तो रिले रेसमध्ये होता आणि 8 दिवस झालं प्रॅक्टिस चालू होती, तर पहिलाच नंबर यायचा त्याच्या हातावर लिहिलेलंच असायचं 1 नंबर. मी दररोज विचारायचे हे कसं लिहिलंय, कोणी लिहिलंय, तर तो म्हणायचा टीचरने लिहिलंय, माझा फर्स्ट नंबर. तिथं मी 1-2 वेळा त्याला आणायला गेले होते, तेव्हा पण मुलांना बाकीच्या विचारलं ना रिले रेस किंवा रेसमध्ये कोण जिंकलं, तर आदिराजचं नाव सांगायचेच ते. पण म्हटलं आज काय त्याला आता बरं नाही वाटत, फोर्स पण नाही मी केला, म्हटलं जाऊ दे बाबू तुला जमेल तसं तू खेळ. पण खेळलो तो, व्यवस्थित खेळला आणि पहिला नंबर आला त्याचा. सर्टिफिकेट वगैरे लगेच नाही देत, तिथे फोटो वगैरे काढले त्यांनी आणि आता उद्या किंवा परवा देतील स्कूलमध्ये, तेव्हा सर्टिफिकेट मिळेल. त्याला पण खूप छान वाटलं, पहिल्यांदाच तो असा कोणत्या तरी याच्यामध्ये आला, मला पण लय भारी वाटलं. आणि मग 10ला झाला कार्यक्रम, घरी आलो. मी तर काहीच बनवलं नव्हतं, हे पण थोडेसे पोहे होते तेवढेच खाऊन गेले. आराध्या घरीच होती, ह्यांनी आराध्याला काही सुद्धा दिलं नाही. असं आहे, आपण पुढे गेलो ना मागं सगळं सपाट, काहीच होत नाही. त्यांनी स्वतःसाठी सुद्धा काय बनवलं नाही, साधा मिल्कशेक, त्यांना दूध आहे घरात, सगळं मी तयारी करून गेलेले, म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे भिजवलेले होते, काही सुद्धा केलं नाही. नुसतं थोडेसे पोहे होते तेवढे खाल्ले गेले. आराध्याला काय ऍपल घ्यायला लावलं, तिलाच हाताने आंघोळ करायला लावली, ऍपल तिलाच खाल्लं. साहेब मात्र गेले उरकून, त्यांचं असंच आहे, काही नाही स्वतःसाठी पण नाहीत काय करत ते. घरातलं कोणती वस्तू त्यांना खावत सुद्धा नाही. सांगितलं ना किती पण व्यवस्थित सांगा की त्या ठिकाणीच आहे, पण त्यांना समोर असून कधी सापडत नाही, असं आहे. तर ते काय करणार. आराध्या म्हटली, मी पप्पांना म्हटलं मला चहा तरी बनवा, मी बिस्किट खाईन, तर म्हटले की दूध नाही आणि दूध तर घरातच होतं. म्हटलं जाऊ दे. मग मी येतानाच इडली आणली, आम्ही तिघांनी पण नाश्ता केला, कारण मला पण भूक लागलेली.
तिघांनी नाश्ता केला. आदिराज आता बाहेर गेलाय, आज दत्त जयंती आहे ना, तर त्याच्या नावाबरोबर तो गेलाय मंदिरात. आता सगळं काम बाकी आहे, तर बघूया आता कसा काही दिवस जातोय. त्याला अजून थोडं थोडं नाही बरं वाटत, हात दुखतोय त्याचा, तर बर्फाने शेकायचा आहे. आणि गोळी मेन पण द्यायची होती मला, पण तो गेला, आता आल्यानंतर देईन. 2 दिवसाची गोळी त्यांनी दिलेली आहे. तर चला काम माझं करते कंटिन्यू. आज दत्त जयंती आहे, बघूया. इथं दत्ताचं मंदिर वगैरे आहे, खूप मोठा कार्यक्रम असतो, गेलो तर जाईन. खूप गर्दी असते त्याच्यामुळे मला नको वाटतं जायला, गर्दीत पोरांचं पण हाल होतात. तर बघूया कसं काय होतंय, कंटिन्यू राहायचंच. तर 3 वाजलेत आणि 1 वाजता थोडंफार उरकून झोपले होते, कारण डोकंच एवढं दुखत होतं ना, काही सुचत नव्हतं, एवढं डोकं दुखत होतं. तर जेवलो पण नाही, सकाळी इडली आणि वडा खाल्लाय तेवढंच. तर भात आहे, तर म्हणलं आता भात परतणार आहे मी. भांडी वगैरे घासली होती आणि झाडू लादी, देवपूजा इथे केलं होतं, फक्त कपडे राहिली होती. तर आता पहिलं जेवायला बनवते, काहीतरी भात आहे तो परतते आणि मग कपडे धुते. तर काय मला होतंय, मला काहीच समजत नाही, कारण थोडं जरी बाहेर असं कुठं गेलं, किंवा आता त्या दिवशी मी ॲन्युअल डेला पण गेले होते, 2-2.5 तासच होता, तरी पण घरी आल्यानंतर माझं असंच डोकं दुखायला लागलेलं. आणि आज पण गेले स्पोर्ट डेसाठी त्याला घेऊन, तर तिथे पण 2 तासच होतं, 2 ते 2.5 तासच होतं कार्यक्रम, तरीसुद्धा घरी आल्यानंतर माझं खूप डोकं दुखायला लागलं आहे. तर काय झालं आहे माझ्या डोक्याला मलाच काय कळत नाही, सारखं माझं डोकं दुखतं आहे. आणि एवढं दुखतं ना की मला काहीच करायचं मन नाही होत. आणि गोळी खाल्ल्याशिवाय तर अजिबात राहत नाही, तुम्ही काहीही करा. झोपले ना जरी मी, तरी झोप लागत नाही, गोळी ही कंपल्सरी मला खावीच लागते. तर आता इथे आहे एक लेडीज डॉक्टर, तर हे पण म्हणलेत की दाखवून ये एकदा, काय म्हणतात ते बघ, आणि दुसऱ्या दवाखान्यात जायला सांगितलं, तर मग मी येतो तुझ्याबर, पण तू इथल्या तर आधी डॉक्टरांना दाखव, काय म्हणतात ते बघ. तर जायचं आहे, तर त्या पण डॉक्टर आहेत ना, त्या सुट्टीवरती आहेत नेमक्या आत्ताच, त्याच्यामुळे बघू आता कधी येतील तेव्हा म्हणते जायचं. तर काय होतंय बघू. तर इथं भात परतायला घेतला आणि म्हटलं त्याच्याबरोबर आराध्या खात नाही ना परतलेला भात, म्हणून मग म्हटलं पापड वगैरे असेल तर मग ती खाईल, त्यामुळं मग पापड पण तळले. आणि नेमकं फ्रीज उघडल्यावर 2 चपातीचं पीठ पण होतं, म्हटलं जर ही लोकं बोललीच भात नको चपाती खायची, तर मग चपाती करता येईल. बटाट्याचं कालवण पण होतं रात्रीचं थोडं. तर असं चाललेला माझा विचार, आणि डोकं राहिलेलं माझं. गोळी खाल्ली ना आणि थोडा वेळ आराम केला ना, लगेच माझं डोकं राहतं आणि मग काम करायला पण काय नाही वाटत. पण जोपर्यंत डोकं दुखतंय ना, अजिबात कशालाच काम करू नाही वाटत. तरी पण मी आल्यानंतर ना म्हटलं असंच सगळा पसारा कुठं ठेवायचा, म्हणून सगळा पसारा उचलून लादी वगैरे सगळं केलं होतं, फक्त कपडे तेवढे धुवायची ठेवली होती. आणि डोळे एक लाल होत आहेत सारखे, काय माहिती. जेव्हा मी इंस्टावरती लाईव्ह वगैरे घेते तेव्हा सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की आजारी आहे का, आणि डोळे लाल झाले, तर एकच प्रश्न. आणि शेजारी पण मला सारखी म्हणत असते ती कोणी कोणी की डोळे कशानं लाल झाले, तर रडली आहे का, असं तसं. तर काय माहिती, ते सुद्धा एक प्रॉब्लेम झाला आहे, डोळे सारखे लाल होत आहेत. एकदा दाखवलं होतं मी डॉक्टरांना, तर त्यांनी फक्त ड्रॉप दिलेले सोडायला, काही नाही म्हणले डोळ्यामध्ये प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आम्ही काय दाखवलं नव्हतं. तर बघूया आता. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा. बाय.